तर बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन चिघळू नये यासाठी नागपूर पोलीस आंदोलनावर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। तर आंदोलनाला हिंसक वळण लागल्यास स्थिती नियंत्रणात राहावी यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। वर्धा रोडवर मंगळवार सकाळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी आंदोलक दाखल झाल्यापासून वर्धा रोड पासून ट्रॅफिक समस्या गंभीर झालेली आहे। तर दिल्लीसह शाहीनबाग इथं झालेल्या आंदोलनाप्रमाणे गंभीर वळण लागू नये यासाठी नागपूर पोलीस कसोशीनं प्रयत्न करतात। कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी, कुठलंही हिंसक वळण अथवा गालबोट लागू नये याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं आहे। कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी आधीच तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय। आंदोलक शहरात दाखल होऊन स्थिती बिघडवू नये यासाठी बुधवार सकाळपासूनच नागपूर शहराच्या सीमा सील करण्यात आलाय। पोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित असून पोलीस आयुक्त स्थितीचा सातत्यानं आढावा घेत आहेत। अनुचित प्रकार घडून स्थिती बिघडू नये यासाठी विविध पथकं सज्ज ठेवण्यात आली आहे। तसंच गृह विभागाचे अधिकारी तसंच साध्या वेशात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी देखील आंदोलकांवर लक्ष ठेवून आहेत।